हॅलो फ्रेंड्स, आज आपण टेक्स्टबुक मध्ये जो तुमची 2.3 जी पोएम आहे 2.3 जिचं नाव आहे द ट्विन्स, ही पोएम आज आपण बघणार आहोत. पोएमचं नाव काय आपल्या आजच्या? द ट्विन्स. या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत मिस्टर हेनरी एस ले. आता या पोएम मध्ये आपले जे कवी आहेत हेनरी एस ले यांनी अतिशय विनोदी पद्धतीने ही कविता प्रेझेंट केलेली आहे. आता ट्विन्स हा जो शब्द आहे हा आपण यापूर्वी कधी ना कधीतरी नक्कीच ऐकलेला असतो. ट्विन्स या शब्दाचा अर्थ होतो जुळे. आता जुळे हे आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या रिलेशन्स मध्ये पाहतो. हे जुळे म्हणजे कोण? तर दोन भाऊ किंवा दोन सिस्टर्स किंवा अल्टरनेट सुद्धा असू शकते, एक भाऊ एक बहीण सुद्धा असू शकतं. अशा प्रकारचे भाऊ बहिणींची जोडी जी एकाच वेळेला जन्माला आलेली आहे, एकाच दिवशी एकाच वेळेला अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरती जन्माला आलेली ही जी काही जोडी असते, जे काय बाळ असतात यांना आपण ट्विन्स म्हणतो. दोन ट्विन्स म्हणजे दोन. आता मी आता सांगितल्याप्रमाणे ते दोन भाऊ असू शकतात, दोन बहिणी असू शकतात, एक भाऊ एक बहीण असू शकते, कसंही असू शकतं. म्हणजे असं नाहीये की दोन आहेत म्हणजे दोन्ही बहिणीचे दोन्ही भाऊचे, असं नाहीये. भाऊ बहीण सुद्धा आपण आपल्याला समाजामध्ये पाहण्यामध्ये मिळतात. म्हणजे भाऊ बहीण सुद्धा या ठिकाणी असू शकतात, असं काही नाहीये की एकच पाहिजे. आता जुळे यांचं वैशिष्ट्य काय असतं? दिसायला एकसारखे, कधी कधी त्यांच्यामध्ये बदल होतो खाण्यापिण्याच्या सवयींवरती, स्वभावामुळे, थोड्याफार हार्मोन्स मध्ये काहीतरी थोडाफार मायनर चेंज होतो. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी असतात. ते बायोलॉजिकल टर्म्स आहेत, सगळ्या बायोलॉजिकल गोष्टी आहेत, आपल्याला त्या सायन्स मध्ये सगळ्या शिकायला मिळतील. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग ट्विन्स जे असतात हे जेव्हा एक सारखे दिसतात तर त्यांच्या एक सारखे दिसल्यामुळे समाजामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये निर्मित होणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, या अडचणी काय असतात किंवा ह्या कशा पद्धतीने तयार होतात याचं एक एक्झॅगरेशन केलेलं आहे. एक्झॅगरेशनचा अर्थ काय होतो? थोडं वाढवून सांगणे. एवढे प्रॉब्लेम जे इथं मांडलेले आहेत ते कधीच शक्य नाहीत. म्हणजे सामान्य जीवनामध्ये किंवा आपल्या रेग्युलर लाईफमध्ये त्या अडचणी शक्य नाहीत, कारण ह्या फारच उच्च स्तराच्या अडचणी सांगितलेल्या आहेत. तेवढ्या उच्च स्तराच्या अडचणी समाजामध्ये आजच्या या आधुनिक युगामध्ये किंवा नॉर्मली सुद्धा शक्य नाही. आपण बरेचसे या धर्तीवरती किंवा या प्रकारचे चित्रपटही पाहतो. याच्या भरपूरशा सिरीज आणि याचे अशा भरपूरचे चित्रपट सुद्धा तयार झालेले. जुन्या काळामध्ये एक चित्रपट होता, त्याचं नाव होतं सीता और गीता. त्याच्यानंतर मला वाटतं श्रीदेवीचा पण एक पिक्चर होता, त्याचं नाव मला आठवत नाहीये, तर तो एक होता. त्याच्यानंतर आता मला वाटतं सलमानचा एक आला होता. त्याच्यानंतर वरुण धवनचा एक आता मध्ये आला होता, जुडवा 2 वगैरे काहीतरी. मला वाटतं पहिल्या जुडवामध्ये सलमान खान होते आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये वरुण धवन आहे, असे काहीतरी आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा काही एक्झॅगरेटेड, शेवटी तो चित्रपट आहे, एक्झॅगरेट नाही केला तर चालणार नाही. एक्झॅगरेट तर करण्याची गरज आहे, एक्झॅगरेट करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय चित्रपट चालणार नाही, त्याच्याशिवाय आपलं मनोरंजन होणार नाही. मग आपलं मनोरंजन करण्यासाठी किंवा आपल्यासाठी त्या लोकांनी ते एक्झॅगरेशन केलेलं असतं. चित्रपटात जे एक्झॅगरेशन दाखवतात, चित्रपटात जे लेवल दाखवतात जुळ्यापणाची किंवा त्यांच्या त्या अडचणींची, ती अडचण नॉर्मल समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. मी माझ्या या शैक्षणिक याच्यामध्ये करिअरमध्ये सुद्धा माझे भरपूरसे विद्यार्थी असे पाहिले जे जुळे होते. दोन्ही पाहिले, जुळे भाऊ पाहिले, जुळ्या बहिणी पाहिल्या, बहीण भाऊ पाहिले. पण एवढं साम्य किंवा एवढ्या लेवलचे प्रॉब्लेम मात्र कधी नाही पाहिले. मागच्या वर्षी सुद्धा माझ्याकडे एक होते, दोन बहिणी होत्या. त्या दिसायला मात्र सेम होत्या, अगदी सेम. मला तर त्यांचा कधीच फरक कळला नाही. पण
ज्या अडचणी या ठिकाणी दिलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत, मला नाही वाटत की त्या अडचणी निर्मित होऊ शकतात किंवा तशा प्रकारे त्या लेवलपर्यंत एखादी स्टोरी किंवा एखादी घटना जाऊ शकते असं मला तरी वाटत नाही. इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल म्हणजे तुम्ही त्या गोष्टीची कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा प्रकारे. तर आज आपण द ट्विन्स ही जी पोयम आहे ही आपण बघणार आहे. या पोयम मध्ये सुद्धा मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की प्रत्येक धड्यामध्ये, प्रत्येक कवितेमध्ये काही चांगले शब्द, काही चांगल्या वाक्यरचना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याची जी त्याचं प्रत्यय जे आहे ते आपल्याला या कवितेत सुद्धा येणार आहे. द ट्विन्स. आता आपण पोयम पाहायला सुरुवात करूया. द ट्विन्स, पेज नंबर 57. ऍक्च्युअली पोयम पेज नंबर 58 वरती आहे. 57 वर काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. जेव्हा आपण ऑफलाईन लेक्चर चालू करूयात तेव्हा त्या ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. सध्या आपण फक्त ऑनलाईन लेक्चर्स मध्ये जी पोयम आहे त्याचा जो सार आहे, ती पोयम काय आहे, कशी आहे, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता द ट्विन्स. दोन चित्र बनवलेत बघा, दोन जणांचे एक नावाखाली सेम सेम बनवलेत. त्याच्यामध्ये काय बदल दिसतोय का बघा. फक्त दोघांचा ड्रेस वेगळा आहे, दोघे एकमेकांकडे बघतायत. तुम्ही आत्ताच्या काळामध्ये एक नवीन जोडी आली बघा, दोन मुलींची, चिंकी विंकी म्हणून एक जोडी असते, ती तुम्ही बघितली असेल. त्या दोघींचा त्यांचा आवाज पण सेम आहे, बोलतात पण सेम, दोघींचा टोन सगळा सेम असतो. टीव्ही मध्ये कपिल शर्मा शो वगैरे मध्ये आपल्याला त्या पाहायला मिळतात. चिंकी विंकी चांगल्या मुली आहेत. त्यांचा आवाज, त्यांचे बोलण्याची लकब, बोलण्याची पद्धत, बोलण्याचा स्पीड सगळा सेम आहे आणि समोरच्या माणसाला ते कन्फ्युज करून ठेवतात. एकदम उत्कृष्ट पद्धतीने ते प्रेझेंट करतात. आता द ट्विन्स इथं काय म्हणले बघा. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. आता या कवितेमध्ये दोन ब्रदर्स आहेत. हे काय म्हणतायत. इन फॉर्म, फीचर, फेस, लिम्ब. ऍक्च्युली बरेचसे समानार्थी शब्द आहेत. या शब्दांमध्ये जे चार शब्द मी आता बोर्डवरती लिहिले, हे चारही शब्द कुठेतरी एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणजे कसं माहिती का. इन फॉर्म, फीचर, फेस अँड लिम्ब. आता फेस म्हणजे तुम्हाला माहिती काय, चेहरा. लिंब म्हणजे काय, चेहऱ्यातील अवयव म्हणजे नाक, डोळे, कान, हे सगळं याला म्हणतो आपण लिम्ब्स. फीचर म्हणजे काय, हावभाव किंवा परत चेहऱ्याच्या मुद्रा. फॉर्म, शरीरयष्टी. फॉर्म म्हणजे शरीरयष्टी. फीचर म्हणजे चेहऱ्याच्या मुद्रा किंवा चेहऱ्याची आखणी. फेस, परत चेहरा आला, परत आला काय, लिम्ब. लिम्ब म्हणजे नाक, डोळे, कान, हे सगळे जे काय आपले अवयव आहेत या सगळ्यांना या ठिकाणी काय म्हणले, लिम्ब म्हणले. तर पहिल्या लाईन मध्ये कवी जे हेनरी एस्ले काय म्हणतात की इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. मी कोणासारखा झालो, माझ्या भावासारखा झालो. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. मी माझ्या भावासारखाच झालो. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. आता या ठिकाणी आपण दोन नावं लिहिणार आहे. एकाचं नाव आहे ए, एकाचं नाव आहे बी. आता आपण अशी कल्पना करूया की हे आपले कवी आहेत. ए आपले कोण आहेत, कवी आहेत, ज्याचं नाव काय, हेनरी एस्ले, असं आपण सध्या कल्पना करायची. ए काय म्हणतात, इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब, या सगळ्या गोष्टींमध्ये आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. मी कोणासारखा झालो, माझ्या भावासारखा झालो, म्हणजे बी सारखा झालो. म्हणजे इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. मी माझ्या भावासारखाच झालो. That folks got taking me for him and for each another. आता इथे एक नवीन शब्द आलेला आहे बघा, फोक.
या ठिकाणी फोक म्हणजे लोक, सभोवतालची लोक. आता जेव्हा लोकनृत्य वगैरे आपण म्हणतो ना, त्याला आपण म्हणतो फोक डान्स. डान्सचा प्रकार असतो ना फोक डान्स, लोकनृत्य हा शब्द तिथं फोक डान्स. तर म्हणे की आम्ही दोघे इतके सारखे होतो, आमच्या दोघांच्या सारखेपणामध्ये म्हणे लोक मला तो आणि त्याला मी समजू लागले. म्हणजे लोकांची अवस्था काय होती, ते ए ला बी आणि बी ला ए असं ते समजू लागले. That folks got taking me for him and each for one another. It puzzled all our kith and kin. Kith and kin. Kith and kin चा अर्थ होतो मित्र आणि नातेवाईक. Kith and kin चा अर्थ काय होतो, मित्र आणि नातेवाईक. म्हणे की आम्ही एवढे सारखे होतो की आमच्या सभोवतालची लोक, आमचे मित्र, आमचे नातेवाईक ए ला बी आणि बी ला ए समजू लागले. लोकांना फरकच कळत नव्हता ए कुठला आणि बी कुठला. म्हणे इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम पण फॉर इच अनदर. इट पझल्ड. पझल्ड म्हणजे गोंधळून टाकणे, कन्फ्यूज करणे. इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. सगळे मित्र, सगळे नातेवाईक, सगळेच गोंधळले. इट रीच्ड अ फिअरफुल पिच. आणि ही जी अवस्था होती ती एका फिअरफुल पिच वरती जाऊन पोहोचली. मित्रांनो, इथे एक शब्द आलाय बघा, मी तुम्हाला आठवण करून देतो. पिच. आठवते का पिच शब्द? या वर्षातच पाहिलाय आपण, कुठल्या धड्यात किंवा कवितेत पाहिलाय, आठवते काय? अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. त्याच्यामध्ये मला म्हणलंय की ती कुत्री जी भुंकल होती त्यांनी सुद्धा आपला पिच वाढवला. म्हणजे त्यांनी सुद्धा आपला सूर वाढवला, त्यांनी आपला आवाज वाढवला, त्यांनी आपला रोष, आपला राग त्यांनी वाढवला. त्याला पिच म्हणतात. क्रिकेटमध्ये पिच असतो, म्युझिकमध्ये पिच असतो, जे म्युझिकचे कॉर्ड्स असतात त्याला आपण पिच म्हणतात. या पिच वेगळा, हा पिच म्हणजे एक लेवल, की एका वेगळ्या लेवलला येऊन पोहोचला. एका वेगळ्या लेवलवरती हा प्रॉब्लेम जाऊन पोहोचला. म्हणे की इट पझल्ड ऑल अवर किथ अँड किन. इट पझल्ड ऑल अवर किथ अँड किन. इट रीच्ड अ फिअरफुल पिच फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. आता म्हणतायत वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. आता आधी हा जन्माला आलाय का हा जन्माला आलाय? वाक्य रचना बघा थोडी गुंतागुंतीची आहे. म्हणजे कशी, आमच्या पैकी एक जण जुळा झालेला होता. जुळा एक जण होतो का? नाही. जुळे किती असतात? दोन असतात. म्हणे की परंतु जो पहिला झाला तो नॉर्मल, तो नॅचरल. जो दुसरा झाला तो जुळा. पहिला जो झाला त्याचं तर येणं फिक्स होतं, तो तर येणारच होता. जो दुसरा आला तो कोण होता? जो दुसरा आला तो हे होता, काय त्याला म्हणतो आपण, काय आपण म्हणू शकतो, जुळा. पहिला जुळा नाही, पहिला नॉर्मल. सेकंड जो आला तो जुळा. पण आता सेकंड कोण आला? ए आला की बी आला? कोणालाच माहिती नाही. इथे एक शब्द वापरलाय सोल, SOUL, सोल. ऍक्च्युली सोल या शब्दाचा अर्थ होतो आत्मा. पण इथं या संदर्भामध्ये किंवा या पंक्तीमध्ये, या कवितेमध्ये, या ठिकाणी याचा अर्थ आत्मा नसून व्यक्ती आहे. शेवटी मी एक आत्मा आहे आणि माझ्यामध्ये एक आत्मा आहे. मी आत्मा म्हणलं तरी भूत नाहीये मी. मी आत्मा आहे म्हणजे मी एक व्यक्ती आहे. माझ्यामध्ये कुठंतरी जीव आहे, प्राण आहे, जो शरीरात कुठे आपल्याला माहिती नाहीये पण आपलं शरीर चालवतोय ते. आपण म्हणतो ना आत्मा, परमेश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देतो. म्हणजे कशाला हे आपल्याला कोणालाच माहिती नाही. त्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला काही माहिती नसतात. हे आपल्याला जो एक आजारपण असतो ना, आपल्या इंडियामधला एक प्रसिद्ध आजार आहे, कसं तरी होतंय, तसा हा प्रकार आहे. आपल्याला माहिती नाही ते काय कुठे.
आपल्याला ज्या दिवशी शाळेत जायचं नसतं, क्लासला यायचं नसतं किंवा एखादी गोष्ट करायची नसली की आपण म्हणतो घरच्यांना काय माहिती कसं तरीच होतंय. शरीराच्या कुठल्या भागात होते आपल्याला माहिती नाहीये, फक्त कसं तरी होतंय एवढंच आपल्याला फक्त त्यावेळेला माहिती असतं. कारण आपल्याला एक्झॅक्ट आजार माहिती नसतो. इव्हन डॉक्टरकडे जाऊन सुद्धा आपण हेच म्हणतो, डॉक्टर साहेब कसं तरी होते. म्हणजे डॉक्टर साहेबांना जर आपण म्हणलं कसं तरी होतंय तर डॉक्टर साहेबांनी नक्की औषध कशावर द्यायचं आपल्याला? डोक्याचं द्यायचं, गुडघ्याचं द्यायचं, टाचीचं द्यायचं, पोटाचं द्यायचं का छातीचं द्यायचं का हृदयाचं द्यायचं का कशाचं नक्की त्यालाच कळणार आहे बिचाराला. पण आपल्याकडे हा मात्र युनिव्हर्सल रोग आहे आणि त्या रोगाचं नाव मात्र काय आहे? कसं तरी होतंय. तसं आहे सोल. सोल म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ काय घ्यायचा आपण? आत्मा. म्हणजे वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. आमच्यापैकी कोणतरी एक जण जुळा झालेला होता. नॉट अ सोल न्यू विच. कोण झालाय कोणालाच माहिती नाही. आमच्या दोघांपैकी जुळा कोण झालाय हे मात्र कोणालाही माहिती नव्हतं. नॉट अ सोल न्यू विच. वन डे टू मेक द मॅटर वर्स. वन डे टू मेक द मॅटर वर्स. आता वर्स काय? बॅडचं कम्पॅरेटिव्ह. वर्स काय? बॅडचं कम्पॅरेटिव्ह. बॅडचं कम्पॅरेटिव्ह वर्स आहे आणि याचं सुपरलेटिव्ह काय? वर्स्ट. बॅड म्हणजे वाईट, वर्स म्हणजे त्याच्यापेक्षा वाईट आणि वर्स्ट म्हणजे खूप वाईट, असं या सगळ्यांचा अर्थ होतो. वन डे टू मेक द मॅटर वर्स म्हणजे एके दिवशी हा प्रकार जो होता अजून खराब होणार होता. म्हणजे आता आमच्यापैकी कोणाला माहिती नाहीये की कुठल्याही व्यक्तीला माहिती नाहीये की कोण कुठला जन्म आलेला आहे, कोण आधी आलाय, कोण नंतर आलाय, हे कोणालाच माहिती नाहीये. आणि ही परिस्थिती मात्र अतिशय गंभीर होणार होती. आता या ठिकाणी जो वर शब्द मी बोर्डवरती आता लिहिला होता त्याला तुम्ही गंभीर सुद्धा म्हणू शकता, की ही जी परिस्थिती होती आणखीन गंभीर होणार होती किंवा आणखीन विकट होणार होती. ही विकट का होणार होती, कशी होणार होती ते आपल्याला बघता येईल. बिफोर अवर नेम्स वर फिक्स्ड. आमची नावं ठेवण्यापूर्वी. ऍज वी वर बीइंग वॉश्ड बाय नर्स. वॉश्ड. वॉश म्हणजे अंघोळ घालणे. वॉशचा अर्थ काय होतो? अंघोळ घालणे. म्हणजे बिफोर आवर नेम्स वर फिक्स्ड ऍज वी वर बीइंग वॉश्ड बाय द नर्स. आम्हाला नर्सनी काय केलं? अंघोळ घातली. आता आपल्याकडे आधी हॉस्पिटलमध्ये जन्म झालाय की आधी नर्स त्याला प्रॉपर त्याला अंघोळ घालते. म्हणजे जे काय सगळं म्हणजे जन्मानंतर आधी आंघोळ घालून मग बाहेर बाळाला आणलं जातं आणि मग नातेवाईकांकडे दिलं जातं. मग नातेवाईकांना त्या बाळाच्या आईला वगैरे ते दाखवलं जातं. वॉश करणे त्याला काय म्हणतात? वॉश. ऍक्च्युली वॉश हा शब्द थोडासा वेगळ्या पद्धतीने तिथं वापरलेला आहे. तसा आंघोळ घालणे म्हणजे बाथ असा शब्द तिथं असायला पाहिजे, पण त्याला वॉश शब्द वापरलेला आहे कारण जन्मानंतरची जी पहिली आंघोळ आहे, जन्मानंतरची पहिली आंघोळ आहे म्हणून त्याला काय म्हटलंय? वॉश म्हटलंय. ऍज वी वर बीइंग वॉश्ड बाय द नर्स. आम्हाला आमची नावं ठेवण्यापूर्वी नर्सनी काय केलं? वॉश केलं. आता काय जन्म झालं काही नाव ठेवतात का? नाही. आधी तरी नावं ते सगळ्या परिस्थिती, आता तर इंटरनेटवरती शोधणार, हे करणार ते करणार, त्याच्यानंतर कुठंतरी नाव फिक्स होणार. त्याला भरपूर मोठा कालावधी भरपूर प्रोसिजर असते. ब्राह्मणाकडे जायचे, नावाची सगळं ते अक्षरं काढायची, मग नावं इंटरनेटवरती शोधायची, हे करायचं ते करायचं. प्रोसिजर मोठी असते ती काय एवढी छोटी आणि एवढी सोपी प्रोसिजर नाही. ऍज वी वर बीइंग वॉश्ड बाय द नर्स. आम्हाला जेव्हा नर्सनी काय केलं? अंघोळ घातली. वी गॉट कम्प्लिटली मिक्स. आता हे दोघं काय झाले? मिक्स झाले. म्हणजे समजा एक उदाहरण देतोय मी. हा झाला असेल 10:30 हा झाला असेल 10:40. दोघांच्या जन्मामध्ये किती फरक आहे? 10 मिनिटाचा फरक आहे. पण नक्की हा 40ला झालाय का हा 40ला झालाय कोणालाही माहिती नाही. मिक्स झाला म्हणजे काय? दुसऱ्या आई बरोबर नाही मिक्स झाला, दुसऱ्या बाळाबरोबर नाही मिक्स झाला. मिक्स झाला म्हणजे थोडक्यात काय झालं की आधी कोण आलाय नंतर कोण आलाय हे मात्र कोणाला माहिती नव्हतं, असं कवीला म्हणायचं. वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड.
ठीक आहे. पुन्हा आपण इथं ए आणि बी लिहूयात. आता कवी म्हणतात काय की हा म्हणजे आपले कवी ए आणि हे बी म्हणजे की आम्ही दोघं काय झालो, मिक्स झालो आणि नक्की कोण कुठलं हे कोणालाही माहिती नव्हतं, कोणालाही त्याची कल्पना नव्हती. वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड अँड दस यू सी बाय फेट्स डेक्री और रादर नर्सेस विल. आता म्हणतायत परमेश्वराने ठरवलेल्या गोष्टी असतात, तुमच्या आमच्या हातात नसतं. एक खूप सुंदर वाक्य आहे की म्हणजे जन्माशी रिलेटेड म्हणून सांगतोय. नफीला कदाचित मी तुम्हाला सांगितलंय असेल की माणूस हा आनंदाची वाट बघू शकतो परंतु दुःखाची वाट बघू शकत नाही. आनंदाची वाट बघू शकतो म्हणजे आणि दुःखाची वाट बघू शकत नाही याचा अर्थ माणूस कधी मरणार आहे हे 9 सेकंद आधी सुद्धा आपल्याला माहिती नसतं. एखाद्या माणसाच्या निधनाचं वृत्त, एखाद्या माणसाच्या निधनाची बातमी, एखाद्या माणसाच्या मरण्याची तारीख वेळ आपल्याला 9 सेकंद आधी सुद्धा कळत नाही. परंतु एखादं बाळ जन्माला येणार आहे, एखादा नवीन पाहुणा या पृथ्वीवरती येणार आहे हे मात्र आपल्याला 9 महिने आधी माहिती असतं. कारण आपण दुःखाची वाट बघू शकत नाही, आनंदाची मात्र बघू शकतो. आनंद आपल्याला आनंद होईल ना, आपल्या घरात नवीन बाळ येणार आहे, आपण सगळे आनंदात असतो, कार्यक्रम साजरे करतो, चांगली देखरेख करतो त्या आईची. का आपल्याला आनंद होणार असतो, एक नवीन पाहुणा आपल्या घरामध्ये, एक नवीन मेंबर आपल्या घरामध्ये ऍड होणार असतो. आपण ते आतुरतेने त्या सगळ्या गोष्टींची वाट बघत असतो. पण आपल्या घरातनं एखादी व्यक्ती अचानक जाणार आहे किंवा आपल्या घरातनं ती व्यक्ती जाणार आहे हे मात्र आपल्याला कधीही माहिती नसतं. दैवी काम आहेत म्हणे की सी बाय काय म्हणले बघा, फेट्स डेक्री. फेट या ठिकाणी शब्द काय आलाय बघा, फेट. ऍक्च्युली फेट म्हणजे नशीब. फेटचा अर्थ काय होतो, नशीब. पण तो नशिबाच्या ऑर्डरमुळे किंवा नशिबामुळे. आता हे नशीब कोण ठरवतं, आपण म्हणतो परमेश्वर, देव. मी तुमचं ठरवू शकतो का नाही, तुम्ही माझं ठरवू शकता का नाही, हे सगळं नशीब कोणी लिहिलेलं आहे, कोणी ठरवलेलं आहे, देवाने ठरवलेलं आहे. आणि तो म्हणतो की कदाचित देवाच्या इच्छेमुळे, माझ्या नशिबामुळे, और रादर नर्सेस विन. आता ही नर जी होती तिची इच्छा म्हणू शकतो, तिची इच्छा म्हणा किंवा तिच्या चुकीमुळे म्हणा किंवा तिच्या त्या कार्यामुळे म्हणा, तिने बरोबर टॅग लावायला पाहिजे होता. तिने बरोबर टॅग लावला असता तर आधी कुठलं बाळ झाले, नंतर कुठलं बाळ झाले हे माहिती राहिलं असतं. तिची इच्छा, तिची ऑर्डर, तिचे काम, आणि त्याच्यामुळं काय झालं तर नक्की कोणतं बाळ कधी जन्माला आलेलं आहे हे मात्र कोणालाही कळलं नाही. आणि or rather nurses mean my brother John got christened me and I got christened him. आता म्हणतायत की माझा जो भाऊ आहे जॉन, आता आपण जी नावं दिलीत त्याच्याप्रमाणे बी कोण झाला, जॉन, आणि हा कोण झाला, हेनरी. म्हणे की नशिबामुळे म्हणा किंवा लहरीमुळे म्हणा, माय ब्रदर जॉन गॉट क्रिस्टन मी अँड आय गॉट क्रिस्टन हिम. म्हणजे मला त्याचं नाव मिळालं, त्याला माझं नाव मिळालं. आदली बदली झाली. क्रिस्टन म्हणजे नामकरण होणे किंवा बारसं वगैरे आपण करतो ना, एकमेकांना नावं देतो आपण. तर लहान बाळाला नाव दिलं जातं, तर त्या प्रोसिजरला इथं क्रिस्टन म्हणले. म्हणे की त्या बाळाला जन्म नाव देत असताना या बाळाला याचं नाव मिळालं, या बाळाला याचं नाव मिळालं. आदली बदली झाली. ब्रदर जॉन गॉट क्रिस्टन मी अँड आय गॉट क्रिस्टन हिम. मला त्याचं नाव आणि त्याला माझं नाव मिळालं. दिस फॅटल. आता या ठिकाणी दुसरा एक शब्द बघा, फॅटल. मुद्दाम मी इकडे लिहिला कारण फेट आणि फॅटल हे दोन्ही थोडेसे जवळचे शब्द आहेत. आता फेट म्हणजे मी काय सांगितलं, नशीब. आणि फॅटल म्हणजे या ठिकाणी दुर्दैवी. फॅटलचा या ठिकाणी अर्थ काय, दुर्दैवी, वाईट. ऍक्च्युली फॅटल म्हणजे वाईट. फॅटलचा ऍक्च्युअली अर्थ काय होतो, वाईट. म्हणे की फेट आणि फॅटल म्हणून मी एकत्र लिहिले
म्हणे दिस फॅटल लाइकनेस. लाइकनेस म्हणजे लाईक म्हणजे आवडणे असतो ना. आपले लाईक म्हणजे काय माहितीये, आवडणे. पण इथं लाइकनेस म्हणलंय. इथं लाइकनेस म्हणजे सारखेपणा. आपण म्हणतो ना युअर शर्ट इज लाईक मी, म्हणजे तुझा शर्ट माझ्यासारखा आहे. इथं लाईक म्हणजे आवडणे नाही, इथं लाईक म्हणजे सारखं असणे, सेम असणे. तर म्हणे दिस फॅटल लाइकनेस एव्हर डॉग्ड माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल. डॉग्ड. बघा किती नाउन्सला वर्ब म्हणून वापरलेलं आपण पाहिलं आतापर्यंत. तुम्हाला बघा ते फॅन पाहिला होता, शेल्टर पाहिला होता, हाऊस पाहिला होता. शब्दाला डायरेक्टली भूतकाळ करून टाकतात आणि नाउन करतात. डॉग म्हणजे काय, कुत्रा. इथं डॉग, डॉगचं काम काय, पाठलाग करणे. इथं काय म्हणले, आवर लाईकने डॉग्ड माय फुटस्टेप्स, म्हणजे माझे जे पावलांचे ठसे होते किंवा माझ्या मागे मागे आमचा लाईकनेस शाळेत सुद्धा पोहोचला. अर्थात शाळेत सुद्धा पोहोचणारच ना. म्हणे दिस फॅटल लाइकनेस इवन डॉग्ड माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल. जेव्हा आम्ही शाळेत गेलो तर आमचा हा सारखेपणा आमच्या शाळेत सुद्धा आमच्या मागे मागे आला. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. फ्लॉग होणे, बेदम मारहाण करणे. फ्लॉग, बेदम मारहाण करणे म्हणजे आपल्या भाषेत तुडवणे. आपण म्हणतो ना एखाद्या विद्यार्थ्याला सरांनी खूप मारलं तर आपण म्हणतो सरांनी त्याला तुडवला, सरांनी त्याला मारला, सरांनी त्याला रेमटावला. आपल्याकडे भरपूर शब्द आहेत, आपल्याला मनाला वाटेल ते शब्द आहेत त्याच्यासाठी. पण त्यावेळेला जी आपली अलंकारिक भाषा, आपली जी गावठी भाषा आपल्याला सुचेल त्या पद्धतीने त्याला आपण वापरतो. या ठिकाणी ऍक्च्युली फ्लॉगचा अर्थ होतो बेदम मारहाण करणे. And I was always getting flogged for John turned out a fool. आता या ठिकाणी फॉर शब्द वापरलाय. फॉर म्हणजे या ठिकाणी बिकॉज. फॉरचा अर्थ या ठिकाणी काय, बिकॉज. म्हणजे जॉननी चूक केली, हेनरीला रट्टे बसायचे. चूक कोण करायचा, जॉन. रट्टे कोण खायचा, हेनरी. ठरलेलं होतं. म्हणे की मला बेदम मारहाण व्हायची जेव्हा काय व्हायचं, जॉन एखादी चूक करायचा. म्हणे माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल फॉर व्हेन अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड व्हेन फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल. आता पुढचं वाक्य जरा खूप कन्फ्युजिंग आहे, जरा नीट ऐका. एकदा वाचा तुम्ही. काय म्हणले बघा, नीट वाचायचं, त्याला समजून घेऊन, त्याला तुकड्या तुकड्यात वाचायचं. एकत्रित वाचलं तर तू कळणारच नाही. त्याला तुकड्या तुकड्यात वाचूया. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली. फ्रुटलेसली, निष्फळपणे. आपण म्हणतो ना, मला मी जे काही केले त्याचे फ्रुट्स मला मिळाले, मला माझ्या कृत्याचे फळ मिळाले. आता या ठिकाणी फ्रुटलेस अजिबात म्हणजे त्याचं काय, निष्फळपणे. हा ऍडव्हर्ब येते. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. मी ज्याला कोणाला ओळखत होतो त्या प्रत्येकाला मी एक प्रश्न निष्फळपणे विचारत होतो. आता मात्र मी इथं नाव लिहितो डायरेक्टली, हेनरी आणि जॉन. कवी म्हणतायत की आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. व्हॉट वुड यू डू इफ यू वेर मी टू प्रूव्ह यू वेर यू. नीट ऐका काय म्हणलंय. हेनरी म्हणतायत, समजा आता हेनरी, समजा एखाद्या माणसाला प्रश्न विचारतायत, ज्याचं नाव आपण समजूया अलेक्स आहे. हेनरी अलेक्सला काय म्हणतायत की अलेक्स, समजा तू हेनरी असतास, म्हणजे समजा तू माझ्या जागी असतास, तू समजा हेनरी असतास
तर तू हेनरी आहेस, तू जॉन नाहीस, हे सिद्ध करण्यासाठी तू काय केलं असतं? कळतंय का मी काय म्हणतोय? हेनरी अलेक्सला म्हणतोय की जर तू माझ्या जागी असतास, म्हणजे थोडक्यात तू जर हेनरी असतास, जॉन आणि हेनरी मधला तू जर हेनरी असतास आणि तुला हे सिद्ध करायचंय की तू हेनरी आहेस, तू जॉन नाहीस, तू काय केलं असतं? माझं म्हणण्याचा अर्थ काय, थोडक्यात समजा आता शाळेमध्ये सरांनी याला हाणायला सुरुवात केली की तू तो लॅबोरेटरी मधला बल्ब का फोडला? हेनरीला सांगता आलं पाहिजे, अहो सर मी हेनरी आहे, जॉन तो आहे, त्यांनी फोडलाय, त्याला मारा. त्याला ते करता येत नव्हतं. हे कसं करावं, ह्या गोष्टीची काय प्रोसिजर आहे, काय करू, हेच त्याला सुचत नव्हतं. आणि म्हणून तो म्हणतो की आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली, निष्फळपणे. हे एलेक्स कडे काही उत्तरच नाही. एलेक्स माझं नाही बाबा, काय सांगतायत ते बुवा, काय नाही. त्यानंतर सेंटाला विचारलं, त्यानंतर XYZ ला विचारलं, त्यांनी 10 लोकांना विचारलं, 50 लोकांना विचारलं, प्रत्येक मित्राला, प्रत्येक नातेवाईकाला, ज्याला ज्याला तो ओळखत होता, प्रत्येकाला विचारत होता, अरे बाबा तू जर माझ्या जागी असतास तर तू आहेस, तू हेनरी जॉन नाहीस, हे सिद्ध करण्यासाठी तू काय केलं असतं, नक्की काय केलं असतं, मला ते तरी सांग, म्हणजे मला ते करता येईल. आणि हे जे काही संकट उद्भवत आहेत माझ्या जीवनामध्ये, हे जे मला बेदम मारहाण होतीये किंवा मला जो प्रॉब्लेम होतोय, ह्या प्रॉब्लेम पासून माझी काय होईल, सुटका होईल, मला यातनं सुटता येईल, मला यातनं वाचता येईल, यासाठी काय करू तू मला सांग. पण कोणाकडेही त्या गोष्टीचं, त्या संदर्भातलं एकही उत्तर कोणाकडेही नव्हतं. कुणीही काही करू शकत नव्हतं. कोणी त्याला ते सोल्युशन देऊ शकलं नाही की तू असं कर म्हणजे तू वाचशील, म्हणजे नाही तर तू असं सिद्ध कर, तुला एक काम करता येईल, असं असं करता येईल, हे कर नाही. म्हणजे या सगळ्या प्रोसिजर मध्ये त्याला काहीही करता आलं नाही. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove you were you? म्हणजे त्याचं ते निष्फळ गेलं की त्याला त्याचं उत्तर मिळालं नाही, त्याला ती गोष्ट करता आली नाही. आता पुढे म्हणलंय, our close resemblance turned the tide of my domestic life. Close. Close. Close चा अर्थ अगदी बारीक, म्हणजे अगदी सारखे होते दोघं. दोघांमध्ये काहीच फरक नाही. दोघं दिसायला इतके सारखे की कोणालाच त्यातला फरक कळत नव्हता. आवर क्लोज रिसेम्बलन्स. रिसेम्बलन्सचा अर्थ सुद्धा काय होतो, सारखेपणा. म्हणजे आमच्या दोघांमधला जो एकदम क्लोज, एकदम सारखेपणा होता, या सारखेपणाने काय केलं, माझ्या व्यक्तिगत डोमेस्टिक लाईफ, डोमेस्टिक म्हणजे व्यक्तिगत, तसं डोमेस्टिक म्हणजे आपण डोमेस्टिक फ्लाईट, इंटरनॅशनल फ्लाईट असं म्हणतो, डोमेस्टिक अॅनिमल म्हणतो, तसं डोमेस्टिक लाईफ म्हणजे माझी व्यक्तिगत जीवन. म्हणे की आवर क्लोज रिसेम्बलन्स टर्न द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. आमचा जो काय हा एकदम जवळचा सारखेपणा होता, या सारखेपणाने काय केलं, माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा बदल घडवून आणला. त्यांनी त्याच्यात सुद्धा बदल नाही, फक्त टर्न द टाइड म्हणले. टाइड, टाइड या शब्दाचा अर्थ काय होतो, समुद्रामध्ये याला भरती येते ना, त्या समुद्रातल्या भरतीला आपण टाइड म्हणतो. टाइड शब्द सुद्धा आपण पाहिला होता त्या ठिकाणी, आणि मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं टाइडचा अर्थ काय होतो. एन एन्काउंटर मध्ये टाइड शब्द सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितला होता. तर म्हणे की आमचा जो काही सारखेपणा होता, या सारखेपणाने माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा बदल घडून आणले, त्यांनी त्याच्यात सुद्धा परिवर्तन घडून आणले. आवर क्लोज रिसेम्बलन्स टर्न द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. म्हणजे माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्यांनी संकट आणली, त्याच्यात त्यांनी प्रॉब्लेम्स क्रिएट केले. सहज सोडलेलं नाही त्यांनी मला तिकडं सुद्धा. फॉर समहाव, कसं तरी, कसं झालं मलाच नाही कळलं, काय झालं मलाच नाही कळलं, फक्त मलाच नाही, कोणालाच नाही कळलं, कारण त्याचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही. म्हणजे काय झालं, कसं झालं, काय घडलं, कसं घडलं, कोणालाही माहिती नाही. म्हणे फॉर समहाव
माय इंटेंडेड ब्राईड, इंटेंडेड म्हणजे नियोजित, इंटेंडेडचा अर्थ काय होतो? नियोजित. ऍक्च्युली इंटेंडचा अर्थ एक उद्देश पण होतो. आय डोंट इंटेंड टू हर्ट यू, मला तुला दुखवणे हा माझा उद्देश नव्हता. इंटेंडचा अर्थ उद्देश पण होतो. या ठिकाणी इंटेंडेड ब्राईड, इंटेंडेड ब्राईड म्हणजे माझी होणारी वधू. आपण परवा त्या द बॉय हू ब्रोक द बँक मध्ये नवरदेवाला शब्द पाहिला होता, ब्राईड ग्रूम किंवा फक्त ग्रूम, आठवतंय का? तसा ग्रूम. आणि इथे शब्द आता आपण आज काय पाहतोय? ब्राईड. ब्राईडचा अर्थ होतो वधू आणि ग्रूमचा अर्थ होतो नवरा. आणि या ऍक्च्युली या दोघांना मिळून नवरदेव असं म्हणतात. म्हणजे नवरदेव म्हणतात, नवरी हा एकच शब्द आहे आणि नवरदेव असे दोन शब्द मिळून तयार होतो. तर तसं ब्राईड ग्रूम म्हणजे नवरदेव असा तो शब्द तयार केला जातो. म्हणे माय इंटेंडेड ब्राईड, माझी नियोजित वधू जी होती, म्हणजे अशी मुलगी ज्या मुलीवर माझं लग्न ठरलेलं होतं. म्हणजे समजा मारिया नावाची एक मुलगी होती आणि या मारिया नावाच्या मुलीचं लग्न कोणावर ठरलं होतं? हेनरी बरोबर ठरलेलं होतं. लग्न ठरलं हेनरी बरोबर, पण लग्न झालं जॉन बरोबर. आणि म्हणून तो म्हणतो काय की या आमच्या सारखेपणाने काय केलं तर माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा मोठे संकट घडून आणलं, मोठी संकट ओढून आणली. माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. इन फॅक्ट, पण वास्तविकतेत म्हणजे खरंच पाहिलं गेलं, year after year the same absurd mistakes went on. Absurd चा अर्थ होतो मूर्खपणाच्या, क्षुल्लक, म्हणजे ज्याला काय तथ्यच नाही, शक्यच नाही अशा प्रकारच्या चुका मनुष्याकडनं घडणं. म्हणे year after year the same absurd mistakes went on. अशा प्रकारच्या मूर्खपणाच्या चुका घडत गेल्या. मिस्टेक्स वेंट ऑन म्हणजे याची जी नियोजित वधू होती ती याची बायको झाली. अशा प्रकारची संकट, अशा प्रकारची चुका, अशा प्रकारच्या मिस्टेक्स, अशा बऱ्याच, म्हणजे याला शाळेत मार खावा लागला, घरात मार खावा लागला असेल, कुणी काय बोललं असेल, काय झालं असेल, ती संकट झाली, त्याची बायको चेंज झाली, ते झालं, नाव चेंज झालं, किती गोंधळ अख्ख्या कवितेनं सांगितलंय बघा. तर म्हणे की माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ, द सेम ऍब्सर्ड मिस्टेक. अशाच प्रकारच्या मूर्खपणाच्या चुका घडत गेल्या, अशाच मूर्खपणाच्या चुका होत गेल्या. वेंट ऑन अँड व्हेन आय डाईड, आणि जेव्हा मी मेलो. आता हे कविता आहे, हे काय सत्य घटना नाहीये, ही कविता आहे. याच्यात काही शक्य असतं, तुम्हाला माहिती आहे, पिक्चर मध्ये, कवितेमध्ये, गाण्यांमध्ये काही शक्य असतं. तो म्हणतो अँड व्हेन आय डाईड, आणि जेव्हा मी मेलो, माझं जेव्हा निधन झालं. द नेबर्स केम, शेजारी पाजारी आले, सगळे नातेवाईक गोळा झाले आणि काय केलं त्यांनी? बेरीड ब्रदर जॉन. बेरीड, त्याला यू आहे पण त्याचा उच्चार बेरीड असं केला जातो. आता हा जो शब्द आहे ना, तसं बुरीड नाही म्हणायचं याला, त्याचा मूळ शब्द आहे BURY, बेरी. तर त्याला बरीड पण म्हणतात काही लोकांना, बेरीड पण म्हणतात, पण दोन्ही ठीक आहे. म्हणजे पण बू हा त्याचा उच्चार नक्कीच नाहीये. तुम्ही बरीड म्हणू शकता, बेरीड म्हणू शकता. तर म्हणे हा त्याचा भूतकाळ आहे. म्हणे की हेनरीचं निधन झालं, लोक आले आणि जॉनला बेरी करून गेले. बेरीचा मराठी शब्द होतो दफन करणे. दफन करणे म्हणजे आता या नावांवरून आपल्याला कळलं असेल की ही जी कविता आहे ही कुठली आहे? एक ख्रिश्चन पंथीय कुटुंबातली आहे. कारण हेनरी, जॉन ही नावं कोणाला असतात? ख्रिश्चन लोकांची नावं आहेत. हा, तर ख्रिश्चन लोक, मग आपल्याला माहिती आहे की इस्लाम धर्म आणि ख्रिश्चन धर्म ही लोक काय करतात? मृत शरीराला जाळत नाही, ही लोक काय करतात? दफन करतात. दफन करणे म्हणजे ते पुरतात, जमिनीमध्ये खड्डा करून त्याला हे करतात. म्हणजे त्याला काय करतात ती लोक? दफन करतात. त्या दफन करण्याच्या पद्धतीला बेरी म्हणतात. आणि त्याला भूतकाळे त्याचा बेरीड, काय त्याचा भूतकाळे? बेरीड.
हिंदू लोक आपण सिख लोक आपण हिंदू लोक काय करतो, आपण क्रिमिट करतो. क्रिमिट करणे म्हणजे त्याची विल्हेवाट लावणे. खरा त्याचा शब्द काय, विल्हेवाट लावणे. थोडक्यात त्या डेड बॉडीला आपण काय करतो, तर आपण त्याला हे करतो, काय त्याला म्हणतात, व्हॉट आय कॅन से, म्हणजे त्याची विल्हेवाट लावणे म्हणजे आपण जाळतो ना, जाळून आपण त्याला संपुष्टात आणतो, तर त्याला म्हणून म्हणतात. आता जिथं ही लोक त्याला दफन करतात त्याला ग्रेव्हयार्ड म्हणतात. काय म्हणतात त्याला, ग्रेव्हयार्ड. त्याला मराठीत म्हणतात दफनभूमी. काय म्हणतात, दफनभूमी. आपण क्रिमिट करतो त्याला म्हणतात क्रिमिटोरियम. काय म्हणतात त्याला, क्रिमिटोरियम. क्रिमिटोरियम असा त्याचा शब्द आहे. ते क्रिमिटोरियम म्हणजे थोडक्यात एखादी डेड बॉडी जी असते त्याला विल्हेवाट लावणे. म्हणे की वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बेरिड ब्रदर जॉन. शेजारी मी मेलो, शेजारी पाजारी आले आणि जॉनला पुरून गेले. आता हे किती मोठं म्हणजे एक्झॅग्रेशन आहे तुम्ही समजू शकता. असं घडू शकतं कधी नाही. याच्यापूर्वी जे सांगितलं की ह्याचे नियोजित वधू ते असं होऊ शकतं कधी नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी शक्य नाहीयेत, पण कवीने या ठिकाणी तशी कल्पना केलेली आहे की अशा अशा पद्धतीचे संकट त्याच्या जीवनामध्ये घडलेली आहे असं त्यांनी सांगितलंय. आता ही जी पोयम आहे या पोयम मध्ये तुम्हाला एक होमवर्क आज मी देणार आहे, छोटासा, एक 5 मिनिटाचा होमवर्क फक्त, की काय काय बदल झाले दोघांमध्ये, काय काय प्रॉब्लेम झाले हे फक्त तुम्हाला लिहून ठेवायचे एका वहीमध्ये. मग जेव्हा आपण ऑफलाईन लेक्चर सुरू करू, आपण क्लासमध्ये भेटू, तेव्हा आपण ते पाहूयात की तुम्ही बरोबर लिहिले की नाही. काय काय प्रॉब्लेम घडले दोघांमध्ये, जसे नावांमधले फरक घडले, ते मेल्यानंतर दफन करणे झालं, त्याच्यानंतर त्यांची वधू बदलणे. आता सगळ्यांनीच सांगितलं पण तुम्ही डोकं काय चालवलं. मग अशा प्रकारचे जे बदल आहेत किंवा या सगळ्या गोष्टी आहेत या तुम्हाला प्रॉपर एका सिस्टमॅटिक पद्धतीने वहीमध्ये लिहून काढायचं. या कवितेचे कवी कोण होते, हेनरी एस ले. ठीक आहे, थँक्यू फ्रेंड्स.